4 डिसेंबर 2023 पासून ते तब्बल 33 दिवस अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। हा संप मोजण्यासाठी शासनाने नोटिसा देऊन दबावपंथाचा वापर सुरू केलेला आहे। तो थांबवला नाही तर येणाऱ्या सोमवारपासून राज्यभर आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी ज्वाला आंदोलन सुरू करतील। जे परिणाम होईल त्याला शासन जबाबदार राहील। शासनाने दिलेले तोंडी आश्वासन लिखित देण्यात यावे, तोपर्यंत राज्यभर तीव्र आंदोलन सुरू ठेवणार आहोत। मानधन वाढ, दरमहा, पेन्शन, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युइटी, आजारपणाची रजा इत्यादी मागण्या आहेत। महाराष्ट्रामधल्या 33व्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 2 लाख अंगणवाडीचा संप सुरू आहे। सरकारने समाधानकारक त्या ठिकाणी चर्चा केली असली तरी त्यांनी कुठल्याही प्रकारे ठोस आश्वासन आपल्याला लिखित स्वरूपात न दिल्यामुळे हा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर एवढा दबावतंत्र या ठिकाणी चाललेला आहे। अनेक जिल्ह्यामध्ये लोकांना कामावून करण्याच्या नोटिसा पण त्यांनी दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व नोटिसांचा विचार न करता सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे चर्चा झाली। माननीय या विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे चर्चा झाली। आंदोलनाच्या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आले होते। सरकारकडून ग्रामविकास मंत्री महाजन साहेब, गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी आले होते। सरकारने आमचं साधं म्हणणं आहे की तुम्ही मान्य केलेल्या गोष्टी फक्त कागदावर लिखित द्या, म्हणजे हा संप संपवण्यासाठी त्यासाठी मदत होईल। जर सरकारने कागदावर आम्हाला दिलं नाही, हा संप सुरूच राहणार आहे। आणि यासाठी सोमवारापासून या महाराष्ट्रभर आयटक संलग्न जे काही महिला असतील किंवा सिटू संलग्न ज्या महिला असतील, ह्या अंगणवाडी कर्मचारी ज्वाला आंदोलन करतील प्रत्येक जिल्हा परिषदवरती। आणि ज्याचे जे परिणाम होतील याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील, अशा पद्धतीचे या ठिकाणी मी कृती समितीचा निमंत्रक म्हणून या ठिकाणी घोषणा करतो आहे।